चला तर आज बनवूयात आपण तुपासाठीचं लोणी. साई रोज इरजण घालून 8 दिवस साई साठवली, 1 दिवस बाहेर ठेवलं फ्रीजच्या आणि आज दुसऱ्या दिवशी मी ते हलवायला घेतलंय. मी हे ताक रवीनेच करत असते, तर आता आपण रवीने एक 10 मिनिट त्याला हलवून घेऊ. ताक हलवण्यापासून ते तूप डब्यात होतेपर्यंत हात न भरवता आपण ही प्रोसेस करतोय. कशी तर बघा. आता आपण हे हलवून घेतलेलं आहे. यामध्ये आपण आता पाणी टाकून घेऊ. फिल्टरचं 1 बाटली पाणी मी त्यामध्ये टाकले. आपण याला जवळजवळ 10 ते 12 मिनिट हलवून घेतले. अजून अर्धी बाटली पाणी आपण टाकतोय. पुन्हा 1-2 मिनिट हलवून घेऊ आणि आता आपलं जवळजवळ लोणी वेगळं झालंय. आता आपली ताक हलवण्याची प्रोसेस सगळी झालेली आहे. आपण आता हे लोणी बाजूला झालेलं आहे. आता आपण लोण्यातलं ताक दुसऱ्या पातेल्यात ओतून घेऊ. आपण आता ताक दुसऱ्या पातेल्यात ओतून घेतलंय. आता अगदी थोडंसं त्यात एखादा ग्लास ताक निघेल, ते हळूहळू नितळून बाजूला काढू आणि मग कढवायची प्रोसेस करू. लोण्यामधलं ताक आपण सगळं वेगळं करून दुसऱ्या पातेल्यात काढून घेतलंय. आता आपलं लोणी बाजूला झालंय आणि हे ताक बाजूला झालंय. रवी बाजूला काढून दिली. आता आपण हे तूप कढवायला ठेवू, म्हणजे अगदी हात न भरवता ताक हलवण्यापासून ते तूप डब्यात जाईपर्यंतची प्रोसेस आपली होतीये. आता आपण गॅस चालू केलाय, लोणी कढवायला ठेवलेला आहे. आता त्याला बऱ्यापैकी 20 ते 25 मिनिट लागतील. येता जाता बघत राहू आणि तूप कढवून घेऊ. पूर्ण अर्धा तास आपल्याला तूप कढवायला लागला. सुरुवातीला बारीक गॅसवर 20 ते 22 मिनिट आणि नंतर एक 7-8 मिनिट फुल गॅस केला आणि समोर उभं राहून हलवून तूप कढवून घेतलंय. कढण्याची प्रोसेस सर्व झालेली आहे. आता ही आपण तुळशीची पानं आणलीत धुवून त्यात टाकून देऊ. स्वाद छान येतो.